आजची ही पवित्र मिसा आई वडील व भाऊ बहीण यांच्या आत्म्यासाठी स्वर्गवासी प्राइमस थॉमस डायस व स्वर्गवासी विन्सेंट जॉन मच्चाडो यांच्या आत्म्यासाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम व पवित्र आत्म्याचा गोड सहवास तुम्हाबरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आपण संत पायस 10 परमगुरू यांची स्मृती साजरी करीत आहोत. 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच होऊन गेलेले हे संत, त्यांच्या जीवनाचं एक ब्रीद वाक्य होतं की सर्व गोष्टींचं ख्रिस्ताठाई नूतनीकरण करणं, थोडक्यात आपलं जीवन ख्रिस्त केंद्रित करणं, ख्रिस्तमय करणं. आणि ह्यासाठी ते नेहमीच सांगत असत की वैयक्तिक पावित्र्यकरणासाठी वारंवार ख्रिस्त शरीर साक्रामेंताचा स्वीकार करणं गरजेचं आहे. आपलं वैयक्तिक पावित्रीकरण करण्यासाठी आपल्याला ख्रिस्ताकडे येणं गरजेचं आहे. आज या महान संताची स्मृती साजरी करत असताना आपलं ख्रिस्त शरीरावरती जे प्रेम आहे, जे आजच्या काळामध्ये कदाचित आपण ह्या विशिष्ट परिस्थितीमध्ये घेऊ शकत नाही, तरी देखील आपला दृढ विश्वास आहे की ह्या पवित्र मिसेमध्ये सहभागी होऊन आपण हे कर्तव्य पार पाडत आहोत. त्याद्वारे जी पावित्र्यता आपल्याला प्राप्त होत आहे, त्या पावित्र्यतेमध्ये आपल्याला कायमस्वरूपी टिकून राहता यावं म्हणून संत पायस 10 यांच्या मध्यस्थीनं परमेश्वर पित्याकडे या पवित्र रहस्यामध्ये विशेष प्रार्थना करूया. पवित्र रहस्याच्या उत्सवात अर्थपूर्णरित्या सहभागी होण्यासाठी पश्चातापी अंतकरणानं आपल्या पापांची आपण देवाकडे कबुली देऊया. एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आपणावर दया करो, आपल्या पापांची क्षमा करून आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, कॅथोलिक धर्मश्रद्धेचे समर्थन करण्यासाठी व ख्रिस्ताठाई सर्व गोष्टींचे नूतनीकरण करण्यासाठी तू संत पायस 10 यांना स्वर्गीय ज्ञान व प्रेषितीय धैर्य दिलेस. त्यांचा आदर्श आम्हाला स्फूर्तिदायक ठरावा. त्यांची शिकवण सार्वकालिक जीवनाकडे जाण्यास मार्गदर्शक व्हावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. यहेजेकेल या पुस्तकांतून घेतलेलं वाचन. परमेश्वराचा वरदस्त माझ्यावर आला आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उंचवले आणि खोऱ्यात नेऊन ठेवली. तेथे अस्थी होत्या
त्याने मला त्यामधून चोहोकडून फिरवले. त्या खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या. त्या अतिशुल्क होत्या. मग तो मला म्हणाला, मानवपुत्रा, ह्या अस्थी सजीव होतील काय? मी म्हणालो, प्रभू परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक. तेव्हा तो मला म्हणाला, या अस्थीविषयी संदेश देऊन त्यांना म्हण, शुष्क अस्थीनो, परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वर या अस्थींना म्हणतो, पहा, मी तुम्हामध्ये श्वास घालतो, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. मी तुम्हाला स्नायू लावीन, तुम्हावर मात चढवीन, तुम्हाला त्वचेने आच्छादीन, तुम्हामध्ये श्वास घालीन, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल, आणि तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. मी संदेश देत असताना आवाज झाला, आणि पहा, भूकंप होऊन अस्थींना अस्थी लावून जळल्या. मग मी पाहिले, तो त्यावर स्नायू आले, मात चढले, त्वचेने त्याला आच्छा दिली, पण त्यात श्वास अगदी नव्हता. तेव्हा तो मला म्हणाला, वाऱ्याला संदेश दे. मानवपुत्रा, वाऱ्याला संदेश देऊन सांग की, प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या, तू चोहो दिशेने ये आणि या वधलेल्यावर फुंकर घाल, म्हणजे ते सजीव होतील. मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला. तेव्हा त्यात श्वास येऊन ते सजीव झाले, आणि अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले. तेव्हा तो मला म्हणाला, मानवपुत्रा, या अस्थी म्हणजे सारे इस्रायल घराणे होय. पहा, ते म्हणतात, आमच्या अस्थी शुष्क झाल्या आहेत, आमची आशा नष्ट झाली आहे, आमचा साप उच्छेद झाला आहे. म्हणून संदेश देऊन त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनो, पहा, मी तुमच्या कबरा उघडीन, तुम्हाला आपल्या कबरांतून बाहेर काढून इस्रायल देशात आणीन. माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरा उघडून तुम्हाला बाहेर काढीन. तेव्हा तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन, तुम्ही सजीव व्हाल, आणि मी तुम्हाला तुमच्या देशात वसवीन. तेव्हा मी परमेश्वर हे बोललो, आणि मी तसे केले, हे तुम्हाला समजेल, असे परमेश्वर म्हणतो. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रतिसाद. परमेश्वराचे उपकार स्मरण करा. परमेश्वराचे उपकार स्मरण करा. परमेश्वराने उद्धारलेले जन असे म्हणत, कारण त्यांना त्याने शत्रूच्या तावडीतून मुक्त केला आहे, आणि निरनिराळ्या देशांतून पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या दिशाकडून आणून एकत्र जमावला आहे. प्रतिसाद. परमेश्वराचे उपकार स्मरण करा. काही जर अरण्यात वैराण प्रदेशांतील वाटेने भटकले, त्यांना वस्तीचे नगर आढळले नाही, ते भुकेलेले आणि तहानलेले असल्यामुळे त्यांचा जीव व्याकुळ झाला. प्रतिसाद. परमेश्वराचे उपकार स्मरण करा. तेव्हा त्यांनी संकटसमयी परमेश्वराचा धावा केला, आणि त्यांनी त्यांना क्लेशांतून मुक्त केले. वस्तीच्या नगरात त्यांनी जावे म्हणून त्याने त्यांना सरळ मार्गाने चालवले.
प्रतिसाद. परमेश्वराचे उपकार स्मरण करा. परमेश्वराच्या दयेबद्दल आणि त्यांनी मनुष्यासाठी केलेल्या अद्भुत कृत्याबद्दल लोक त्यांचे उपकार स्मरण करत, कारण त्यांनी तहानलेल्या जीवाला तृप्त केले, भुकेल्या जीवाला उत्तम पदार्थांनी संतुष्ट केले. प्रतिसाद. परमेश्वराचे उपकार स्मरण करा. जय घोष. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही आपली मने आज कठोर करू नका, तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभु तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. मत्तै लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने सदुक्यांना निरुत्तर केले हे ऐकून परुषी एकत्र जमले आणि त्यातील एका शास्त्र्याने त्याची परीक्षा पाहण्याकरिता विचारले, गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे? तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी आणि पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. ह्या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र आणि संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहेत. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताला शास्त्राने प्रश्न केलेला आहे आणि हा जो प्रश्न आहे तो ही सर्वात मोठी आज्ञा कोणती? परुषी, सदुकी आणि शास्त्री ह्यांची भूमिका आपण समजून घेणं देखील आजच्या घडीला महत्त्वाचं आहे. परुषी जे आहेत हे नियम पाळणारे, धर्म शिकविणारे, धर्मामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोचवायच्या आणि त्या तशा रीतीनं आपण पाळायच्या, हे परुषांचं काम. शास्त्री जे आहेत हे शास्त्री नियम जो आहे, धर्माचा नियम जो आहे तो लोकांना समजून देणं आणि नियम जो आहे तो तयार करणं, हे शास्त्री लोकांचं काम. त्यांना आपण लॉयर देखील म्हणू शकतो, वकील. ते या धर्माचे वकील. आणि अशा ह्या वकिलानं आज प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न केलेला आहे नियमाविषयी. जो प्रश्न केलेला आहे त्या प्रश्नातून खरं पाहता त्यांना आपलं ज्ञान वाढवायचं आहे हा हेतू नाही आहे. आपल्याला अधिक देवाच्या प्रेमामध्ये वाढायचं आहे हा हेतू नाही आहे. तर हेतू कोणता आहे? हा प्रश्न विचारण्यामागचा मुख्य हेतू हा आहे की ख्रिस्ताला कसं अडचणीत आणता येईल, ख्रिस्त जे उत्तर देईल त्यामध्ये त्याला कसं पकडता येईल, हा त्यांचा खरा अर्थ किंवा हेतू होता. आणि म्हणून आपण यहुदी लोकांचे जे नियम आहेत त्या संदर्भामधली पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे हा आजच्या शुभवर्तमानामध्ये शास्त्र्यांनी येशूला विचारलेला प्रश्न आपल्याला अधिक समजू शकेल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, यहुदी लोकांचे 613 नियम आहेत जे त्यांनी जुन्या करारातून घेतलेले आहेत. 613 नियम अगदी जुन्या करारामध्ये आणि
आता देखील जे यहुदी धर्म पाळतात ते हे 613 नियम पाळत असतात. ह्यामध्ये 365 नियम जे आहेत ते 365 नियम नकारात्मक, ज्याला डोंट्स असं म्हटलं जातं. डोंट म्हणजे करायचं नाही, जे यहुदी लोकांनी करायचं नाही असे 365 नियम आहेत. आणि 248 जे नियम आहेत ते डूज म्हणजे ते केलंच पाहिजे, ते यहुदी लोकांनी करणं आवश्यक आहे, ज्याला सकारात्मक नियम असं म्हटलं जातं. 365 नकारात्मक, 248 सकारात्मक असे मिळून 613 नियम जे आहेत ते सगळे नियम पाळले म्हणजे माणूस धार्मिक बनतो, म्हणजे खऱ्या अर्थानं माणूस देवाच्या दृष्टीनं पवित्र बनत जातो. ही धारणा यहुदी लोकांची होती. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या 613 नियमांमध्ये कोणता नियम मोठा आहे हा प्रश्न येशूला विचारलेला आहे, की जेणेकरून येशू जे उत्तर देणार आहे त्याद्वारे येशूला पकडण्यात येईल. कारण 613 सगळे नियम आवश्यक आहेत, त्यातली कोणताही नियम तुम्ही मोडू शकत नाही किंवा तो रद्द करू शकत नाही. ही यहुदी लोकांची धारणा, म्हणजे मनामध्ये जो कावा होता ह्या परुषी आणि शास्त्री लोकांचा, तो आपल्याला स्पष्ट झालेला असेल. आणि म्हणून जेव्हा येशूला हा प्रश्न करण्यात आला तेव्हा येशूने, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, जे उत्तर दिलेलं आहे की जशी तू स्वतःवर प्रीती करतोस पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण अंतकरणाने, तशीच प्रीती देवावरती कर. देवावरती प्रीती करण्यासाठी सांगितलेली आहे. आणि त्याला जोडून दुसरी जी आज्ञा दिलेली आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. ह्या दोन आज्ञा ज्या आहेत किंवा हे जे दोन नियम आहेत ते माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशू ख्रिस्ताने जुन्या करारातील जी दोन पुस्तकं आहेत त्या दोन पुस्तकातील जी शिकवण आहे त्याची सांगड घातलेली आहे. अनुवाद हे पुस्तक आपण जुन्या करारामध्ये वाचतो, त्यामध्ये देवप्रीतीविषयी आपल्याला सांगितलेलं आहे. ह्या देवप्रीतीचा आधार पहिल्या आज्ञेमध्ये किंवा पहिल्या नियमामध्ये ख्रिस्तानं घेतलेला आहे. आणि लेवीय हे पुस्तक जे आहे ते लेवीय पुस्तकामध्ये आपल्याला शेजार प्रीतीविषयी मार्गदर्शन केलं जातं. ह्या शेजार प्रीतीचं सांगाड माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सांगड जी आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या दुसऱ्या आज्ञेमध्ये घातलेली आहे. आणि ह्या दोन गोष्टींचा मिलाप करून प्रभू येशू ख्रिस्ताने ही सुंदर आज्ञा दिलेली आहे. पहिल्या प्रथम स्वतःवर प्रेम करा, स्वतःवर जसे प्रेम करता तसे देवावरती प्रेम करा, आणि देवावरती जसं प्रेम करता तसे शेजाऱ्यावरती प्रेम करा. ही जी लिंक आहे ती समजून घेणं महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम केलं पाहिजे, कारण आपण देवाची निर्मिती आहोत. देवाने आपल्याला माणूस म्हणून घडवलेला आहे, देवाने आपल्याला सुंदर शरीर दिलेलं आहे, बुद्धी दिलेली आहे, सर्व काही दिलेलं आहे. आणि म्हणून आपण माणूस आहोत, ह्या निर्मितीमध्ये माणूस म्हणून आपल्याला घडवलेलं आहे. म्हणून पहिल्या प्रथम आपण स्वतः माणूस आहोत याचा अभिमान आपण बाळगला पाहिजे आणि आपण आपल्या स्वतःवरती प्रेम करायला शिकलं पाहिजे. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे ज्या निर्मात्याने आपल्याला निर्माण केलेलं आहे त्या देवावरती आपण प्रेम करायला शिकलं पाहिजे. आणि त्या देवाने जे आपल्यासाठी इतर लोक निर्माण केलेले आहेत, जो समाज निर्माण केलेला आहे, जे शेजारी निर्माण केलेले आहेत, जे दुसरे मानव निर्माण केलेले आहेत, त्यांच्यावरती देखील आपण प्रेम करायला शिकलं पाहिजे. हा ख्रिस्ताचा संदेश आहे. आणि त्यामुळे ख्रिस्ताने कोणतेही 613 नियमापैकी कोणतेही नियम मोडला नाही किंवा रद्द केला नाही. किंबहुना हे 613 नियम या दोन नियमांमध्ये, आज्ञेमध्ये घालून एक महान संदेश दिलेला आहे. आणि म्हणून जेव्हा नवीन करारामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपण येतो तेव्हा योहानाचं पत्र आपण वाचतो. योहानाचं पत्र, पहिलं पत्र, अध्याय 4 ओवी 20. ह्यामध्ये योहानाने सुंदररित्या आपल्याला येशू ख्रिस्तानी ही जी आज्ञा दिलेली आहे, ही जी सांगड घातलेली आहे ती पुढे नेलेली आहे आणि आपल्या जीवनासाठी ती किती सार्थक आहे पहा. योहानाचं पहिलं पत्र, अध्याय 4 ओवी 20. ह्यामध्ये योहान स्पष्टपणे सांगत आहे की जशी तुम्ही स्वतःवर प्रीती करता तशी देवावरती प्रेम करा, प्रीती करा. परंतु देवावर प्रेम करत असताना आपण आपल्या शेजाऱ्यावरती देखील प्रीती केली पाहिजे. आणि म्हणून त्या ओवीमध्ये, त्या चरणामध्ये योहान स्पष्टपणे सांगत आहे की जर कोणी सांगत असेल मी देवावरती प्रीती करतो, परंतु जर समोर असलेल्या माणसावरती प्रेम करत नसेल तर तो माणूस ढोंगी आहे, लबाड आहे, खोटारडा आहे. हे शब्द वेगवेगळ्या भाषांतरामध्ये वापरलेले आहेत.
इज अ हिपोक्रिट. की न दिसणाऱ्या देवावरती मी प्रेम करतो असं एखादा माणूस सांगत असेल आणि समोर असलेला जी व्यक्ती आहे तिच्यावरती जर तो प्रेम करू शकत नाही तर त्याचं जीवन लबाडीचं आहे, ढोंगीपणाचं आहे, खोटारडं आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा संदेश आज आपल्याला ख्रिस्त आजच्या उपासनेद्वारे देत आहे की आपण देवावर प्रेम केलं पाहिजे, परंतु देवावर प्रेम करत असताना ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जसं आपण न दिसणाऱ्या देवावरती जितकं प्रेम करतो तितकंच प्रेम आपल्याला दिसणाऱ्या माणसावरती करता आलं पाहिजे. कारण माणूस देवानं निर्माण केलेला आहे, मला देवाने निर्माण केलेला आहे. आणि म्हणून हे सूत्र ज्याला समजलेलं आहे तो शेजार प्रीतीद्वारे देवप्रीती जी आहे ती गाठत असतो आणि पावित्र्याकडे जात असतो. आज संत पायस 10 यांचा सण साजरा करत असताना त्यांनी पावित्र्याकडे जाण्यासाठी आपल्याला हा सुंदर मार्ग दिलेला आहे. ह्या मार्गाने आपण जाऊया आणि अधिक पवित्र बनण्याचा प्रयत्न करूया. बंधू भगिनींनो, माझे व तुमचे हे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या तंतून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, आमच्या ह्या दानांचा प्रसन्नतेने स्वीकार कर. संत पायस 10 ह्यांच्या शिकवणीनुसार आम्ही चालावे आणि ह्या दिव्य रहस्यांचा सन्मान करावा व श्रद्धेने त्यांचा स्वीकार करावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावलं आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व आनंददायक आहे. संत पायस 10 ह्यांच्या सन्मानार्थ हा सण साजरा होत आहे. त्याच्या पवित्र आचरणाकडून तू आम्हाला स्फूर्ती देतोस, त्याच्या उपदेशातून तू आम्हाला बोध करतोस व त्याच्या प्रार्थनेमुळे तू आमचं संरक्षण करतोस. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. जय जय
प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्यांना भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातुनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा पुनरुच्चार. येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताची विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेली इतर सर्व लोकांना तुझं दिव्य दर्शन घडव. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, संत पायस दावे, संत गोन्सालो गार्शिया व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनात वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ता ठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. परमेश्वरी राज्य आपल्या प्रत्येकाच्या जीवनात यावं म्हणून प्रभू ख्रिस्तानं शिकविलेली प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावेत. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या अखंड श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर.
तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रेमानं शांतिवंदन करूया. पहा हे देवाचं कोकरू, जगाची पाप दूर करणारं हे परमेश्वराचं कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनात आज निमंत्रित झालेले आपण सर्व धान्य. प्रभू तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. प्रभू म्हणतो, तुम्ही मला निवडले नाही, मी तुम्हाला निवडले आहे. जा आणि अविनाशी फळ धारण करा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमच्या परमेश्वरा, स्वर्गीय भाकरी सहभागी होऊन आम्ही संत पायस 10वे ह्यांची स्मृती साजरी करीत आहोत. त्याद्वारे आमची श्रद्धा वाढव आणि तुझ्या प्रेमात आम्हाला एकत्रित कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. सा तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीनं देव प्रेमामध्ये वाढण्यासाठी पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. बाळ येशू नवीना, हे बाळ येशू, तू एक निरागस बाळ होऊन या धरतीवर अवतरलास. जीवनभर तू मानवावर प्रेमाची बरसात केलीस. मानवी जीवन फुलावं, बहरावं
म्हणून तू स्वतःचं जीवन झिजवलंस. तू आयुष्यभर बाळाप्रमाणे निष्पाप राहिलास. मानवी डोळ्यातील आसव पुसून मानवी चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी तू आपलं जीवन समर्पित केलंस. स्वतःवर, शेजाऱ्यावर व ईश्वरावर प्रेम करण्याचा संदेश तू दिलास. याच प्रेमानं प्रेरित होऊन आज आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तूच म्हटलं आहेस, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी दार उघडलं जाईल. तुझ्या या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही तुझ्याकडे आमच्या गरजा सादर करीत आहोत. तुझ्या इच्छेनुसार सुयोग्य वेळी त्या पूर्ण कर. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे शेजाऱ्यावर व ईश्वरावर आम्हाला प्रेम करता यावे म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. तुझ्याप्रमाणे आमच्या मुलाबाळांची वाढ ज्ञान, सुबुद्धी व पावित्र्यात व्हावी म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या तरुण तरुणींना योग्य वेळी योग्य जीवनमार्ग सापडावेत, योग्य नोकऱ्या व व्यवसाय मिळावेत म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. जे परगावी, परदेशी, परप्रांती आहेत त्यांनी सुखी व सुरक्षित राहावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या विवाहितांचे जीवन सौख्यानं भरावं, त्यांच्या जीवनवेलीवर तुझ्या इच्छेनुसार बालपुष्प फुलावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. जीवन ही देवाची देणगी आहे. जीवनातील अपयश, नैराश्य, वेदना याने आम्ही खचून न जाता देवावरील श्रद्धेत जीवन जगावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या कुटुंबात, शेजवाळात, गावपरिवारात आणि संपूर्ण जगात शांती, प्रेम व बंधुत्व नांदावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. करोना महामारीपासून आमचं रक्षण हो, जगाला मुक्ती मिळावी म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. या पावसाच्या हंगामात नियमित पाऊस मिळावा म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आपल्या मनांतील हेतू बाळ येशूला सांगूया. आभाराची प्रार्थना. तो आम्हा सगळ्यावर निस्वार्थीपणे केलेल्या प्रेमाबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. तू मानवजातीवर केलेल्या अगणित उपकाराबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी भक्ती करण्यासाठी आम्हाला दिलेल्या मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या मुलाबाळांना सन्मार्गावर ठेवण्यासाठी त्यांना केलेल्या उपदेशाबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या समाजातील अनेक विवाहितांची स्वप्न पूर्ण केल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या आजारात, दुःखात, संकटात आमच्या सतत जवळ राहिल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या तरुण तरुणींना योग्य जीवनमार्ग, योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. जेव्हा आम्ही चुकतो तेव्हा तू आम्हाला प्रेमाने क्षमा केल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आपले हेतू मान्य झाल्याबद्दल बाळ येशूचे मनात आभार मानूया. नोवेनाची प्रार्थना. हे बाळ येशू तू मार्ग आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहोत. मला सन्मार्ग दाखव. तू सत्य आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सत्यवचनी व प्रामाणिक माणूस बनव. तू जीवन आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे प्रेम करण्यास मला शिकव. तू जीवनभर बाळाप्रमाणे निष्पाप राहिलास. पापरहित जीवन जगण्यास मला प्रेरणा दे. आमेन. मुलांसाठी प्रार्थना. हे परमेश्वर पित्या, तुझा पुत्र ख्रिस्त या धर्तीवर एक बाळ होऊन अवतरला. प्रत्येक मूल हे तुझ्या प्रेमाच्या आणि मांगल्याचे प्रतीक आहे. तुझ्या बाळपुत्राच्या भेटीस आलेल्या या तुझ्या लेकरांना तू आशीर्वादित कर. त्यांची वाढ तुझ्या पुत्राप्रमाणे ज्ञान, शहाणपण, सुबुद्धी आणि पावित्र्यात होवो. त्यांना मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याचे वरदान दे. सर्व प्रकारच्या अनिष्टांपासून, रोगराईपासून, अपघातापासून त्यांचे संरक्षण कर. सुसंस्काराने त्यांचे जीवन घडव. आईवडिलांच्या वात्सल्याने, शिक्षकांच्या मार्गदर्शनाने
आणि तुझ्या कृपा वर्षावाने त्यांचे जीवन पुष्प फुलू दे, बहरू दे. त्यांचे जीवन मार्ग तुझ्या पुत्राच्या प्रकाशाने उजळत. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्या उमेदवारांची लग्न डिसेंबरपर्यंत आहेत, डिसेंबरच्या एंडपर्यंत, अशा विवाहित लग्न करणाऱ्या उमेदवारांसाठी विशेष सूचना. त्यांना कल्पना आहे की त्यांचा एक आम्ही मॅरेज प्रिपरेशन ग्रुप व्हॉट्सॲपवरती तयार केलेला आहे आणि त्यांच्यासाठी उद्या संध्याकाळी 7 वाजता 1 तासाचं व्हर्च्युअल सेमिनार असणार आहे आपल्या धर्मग्राम पातळीवरती. 7 वाजता संध्याकाळी हे अधिवेशन सुरू होईल. आपल्या साथीदाराबरोबर हे एकत्र शिबिर जे आहे, अधिवेशन जे आहे, त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. जी लिंक आहे ती तुम्हाला अधिवेशनाच्या 1 तास अगोदर दिली जाईल. त्या व्यतिरिक्त जीवनदर्शन केंद्रामध्ये देखील 1 दिवसाचं शिबिर जे आहे ते होणार आहे. ज्या उमेदवारांचं अजून जीवनदर्शन केंद्रामध्ये विवाहपूर्व मार्गदर्शन शिबिर झालेलं नाही आणि ज्यांची लग्न डिसेंबरपर्यंत आहेत, लक्षात घ्या की डिसेंबरपर्यंतच, आणि म्हणून डिसेंबरपर्यंत ज्यांची लग्न आहेत त्यांनीच जीवनदर्शन केंद्रामध्ये नावनोंदणी करायची आहे. सप्टेंबर महिन्यातील बुधवार आणि शनिवार असे आठवड्यातील 2 दिवस ह्या शिबिरासाठी दिलेले आहेत. 1 दिवसाचं शिबिर असणार आहे ह्या काळामध्ये. आणि म्हणून ज्या उमेदवारांची डिसेंबरपर्यंत लग्न आहेत त्यांनी आपल्या चर्च कार्यालयातून सकाळी 8 ते 10, सोमवारपासून शनिवारपर्यंत आपलं चर्च कार्यालय उघडं असते, सकाळी 8 ते 10 ह्या वेळेमध्येच येऊन इथून माझ्याकडून एक पत्रक घेऊन जायचं आहे. 10 नंतर आलेल्या उमेदवाराला पत्र मिळणार नाही, कारण मला बिशप हाऊसला जायचं असतं. आणि म्हणून 10च्या अगोदर तुम्ही येऊन हे पत्रक कार्यालयामधून घ्यायचं आहे. कार्यालय फक्त 10 वाजेपर्यंत उघडं असतं. आणि म्हणून जरी उमेदवार तुमच्याबरोबर तुमच्या कुटुंबातले असतील तर त्यांना ही सूचना व्यवस्थितपणे द्या की 8 ते 10 मध्येच येऊन हे पत्रक घ्यायचं आणि नंतर जीवनदर्शन केंद्रामध्ये नावनोंदणीसाठी जायचं. जर पॅरिश प्रीस्टचं पत्रक नसेल तर जीवनदर्शन केंद्रामध्ये त्यांना नावनोंदणी करण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. आणि म्हणून पहिल्या प्रथम देवळातून पत्रक घ्या आणि नंतर जीवनदर्शन केंद्रामध्ये जायचं आहे. जर अधिक काही अडचण असेल तर प्रत्यक्ष तुम्ही मला भेटा. उद्या संध्याकाळी देखील शिबिराच्या वेळेला मी तुम्हाला मार्गदर्शन करणारच आहे. परंतु त्या व्यतिरिक्त जे उमेदवार परदेशी आहेत त्यांच्यासाठी देखील ही सूचना ध्यानात घ्यायची आहे. त्या व्यतिरिक्त जे उमेदवार ह्यामध्ये सहभागी होणार नाहीत काही कारणास्तव, त्यांच्यापर्यंत देखील हा संदेश पोहोचवायचा आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये संपूर्ण महिना हे जीवनदर्शन केंद्रातलं शिबिर चालू असणार आहे, बुधवार आणि शनिवार. त्याचा आपण लाभ घ्यायचा आहे. आभारी.
करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या ह्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लावण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलले जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन.